नमस्कार, मी सुरमई मच्छी बनवणार आहे आज। मी संगीता रेसिपीमध्ये सगळ्याचं मनापासून स्वागत करते आणि मच्छीची भाजी घेऊन आलेली आहे आज मी। तर मी हे 1 किलो मच्छी घेतलेली आहे। सुरमई मच्छी जेव्हा करताना याला मसाले जे लावायचे असतात ते मी थोडं आलं लसणचा पेस्ट केलेला आहे आणि या मसाल्यामध्ये मी सगळं काही टाकलं। याच्यामध्ये थोडा चाट मसाला आहे, हळदी आहे, कश्मीरी पावडर आहे आणि मीठ आहे चवीनुसार। याला मॅरिनेट करून ठेवायसाठी थोडं व्यवस्थित लावून घ्यायचं परतून आणि 15 ते 20 मिनिटासाठी याला झाकून ठेवायचं मस्त। असं हे रस्सा बनवायसाठी घेतलेलं साहित्य दाखवते मी। खोबरं घेतलं, सुकं नारळ, लसूण घेतला, 2 असे मोठे कांदे घेतले, 2 टोमॅटो घेतले आणि ही कोथिंबीर घेतली। कढई ठेवून मी खूप गरम करून घ्यायचं आहे। मस्त आपली फिश अशी मस्त मॅरिनेट झालेली आहे ही मच्छी आणि मी तेल पण ठेवलं, एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्याला आराम से सोडून मस्त 3-4 पीस टाकायचे, कडक सोडायची। मी जे कांदा खोबरं सगळं जे मसाले तुम्हाला दाखवले ते पिसून घेते आणि त्याच्यामध्ये फक्त 7 ते 8 मी मिरी टाकले, तर काळी मिरी, आणि हे 2 चम्मच धनिया पावडर टाकते। बघू शकता अशी मस्त आपली माशी फ्राय झालेली आहे आणि हे मसाला मी सगळा व्यवस्थित करून घेतला सगळा। हळदी पावडर घेतलं, हे लाल तिखट, गरम मसाला घरचा आहे हे, चवीनुसार मीठ, हे सगळं मी या तेलामध्ये टाकून करणार आहे। मस्त आता हे मसाला भाजून घ्यायचा। त्याच्यामध्ये तुम्ही चिंच टाकू शकता, आमचूर टाकू शकता। असा मस्त मसाला भाजलेला आहे आपला। पाणी आता तुम्हाला लागेल कसं ॲडजस्ट करू शकता तुम्ही। मी मसाल्याचं पाणी ते मिक्सरचं भांडं धुवून घेतलं तितकंच वापरून घेते। तुम्हाला लागलं तर तुम्ही आणखी वाढवू शकता। थोडंसं चिंचेचं पाणी टाकते मी याच्यामध्ये आणि फिश सोडते। मस्त आपली फिश कढी तयार आहे। आता असे आरामशीर टाका, 1-2 मिनिटांमध्ये भाजी बंद करू शकता। काय बोला, काहीच करण्यासोबत कष्ट बोल ना। काय झालं, कोण काय म्हणायचं? 2 मिनिटं झाकून ठेवायचं। मस्त आपली भाजी तयार आहे। ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा राईससोबत, असे कशासोबत तुम्ही खाऊ शकता। आणि याच्यासोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।